पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील 5 कारसेवकांनी 31 वर्षापूर्वी आणली होती वीट. अहमदनगर बीड जिल्ह्यात एकमेव वीट आणण्यात त्यांना यश आलं होतं. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील श्री रामप्रभुचंद्र मंदिरात ही वीट घेऊन पाथर्डीचे सभापती संभाजी पालवे करणार अयोध्येतील ढाच्याची वीट या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. बीड अहमदनगर सीमेवरील पाथर्डीचे विद्यमान सभापती कारसेवक संभाजीराव पालवे 2 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या येथे गेले होते. त्यांनी बाबरी मस्जिद ढाचा पाडण्यात मोलाची कामगिरी केली होती. त्यावेळी माजी मंत्री तथा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह माजी मंत्री आडवाणी ह्या ढाचा पाडण्याप्रसंगी उपस्थित होते. वीट कारसेवक पाडण्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच या प्रसंगी भरत पालवे, दत्तात्रय जाधव, अशोक जाधव, संभाजी पालवे यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी नंतर ऐतिहासिक अहमदनगर येथील वास्तू संग्रहालयात ही वीट ठेवण्यात येणार आहे. तत्पूर्वी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील ऐतिहासिक प्रभू रामचंद्र मंदिरात ही वीट पूजा करून प्रदर्शनासाठी यावेळी ठेवण्यात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना भरत पालवे, संभाजी पालवे यांनी ही माहिती दिली. काय म्हणाले दोघेही पाहूया सविस्तर. किसनराव पालवे, दत्तात्रय वामन जाधव, अशोक गेनुजी जाधव व दगडखैर गुरुजी हे कारसेवकासाठी आम्ही 8:30च्या झेलमनी नगरहून 2 डिसेंबर 1992 साली निघालो. 4 तारखेला आम्ही अयोध्या या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी सत्यार मंदिर होतं. त्या सत्यार मंदिरामध्ये आमची राहण्याची सोय केली. त्या ठिकाणी संभाजीनगरचे तत्कालीन खासदार मोरेश्वर साहेब आम्हाला भेटले. त्यांनी आमची त्यावेळेस खाण्यापिण्याची वगैरे जेवणाची सोय केली. त्यानंतर सकाळी 6 तारखेला त्यांनी सर्व कारसेवकांना सांगितलं होतं की तुम्ही शिरोया नदीतून स्नान करून प्रत्येकाने तिथं शिरण्यासाठी वाळू घेऊन या. म्हणून सर्व कारसेवक शिरोया नदीत गेले आणि त्यानंतर रामलीला मैदाने त्या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर लालकृष्णजी आडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, उमा भारती, सातगिरी उत्तमबारा देवी, विनायक कटियार, अशोक सिंगल व कोठारी बंधू हे व्यासपीठावर त्या आई वडील ही होते. आणि 11, 11:30च्या दरम्यान ही व्यासपीठावर सभा चालत असताना काही लोक बाबरी मस्जिद तोड दो अशा घोषणा देत होते. काही लोक म्हणजे येतं झाशी, काशी, मथुरा बाकी आहे असा गोंधळ झाला. आणि 11:30च्या सुमारास बाबरी मस्जिदीच्या ढाशावर काही कारसेवक चढले. त्याने त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवला आणि जय श्रीरामच्या नावाने घोषणा सुरुवात केली. त्यावेळी मी आणि माझ्या गावातले माझे भाऊ जाधव आम्ही दोघेही त्या ठिकाणी गेलो. आणि मग हे प्रत्यक्ष मस्जिदीला घुमूट पाडण्यास लोकांनी सुरुवात केली. तर पहिला घुमूट हा पश्चिमेकडचा उत्तर दक्षिण हे ती मशीद हे घुमूट आहे. तर पहिला आपला पश्चिमेकडचा घुमूट हा 2 तासांनी पडला. त्याच्यानंतर दुसरा घुमूट 2 तासांनी पडला. त्यानंतर ते दुसरा घुमूट 2 तास, असं 6 तासामध्ये ते सर्व हे झालं. त्यावेळेस आम्ही बरोबर होतो. आम्ही पण त्या ठिकाणी पाडू लागलो. पटाची वीट आणली आम्ही त्या ठिकाणी. सवयी आहे की आम्ही ती वीट आणली. आमच्या म्हणजे बाबरी पडल्यामुळे मंदिर झालं. तर आमची एकच मागणी आहे की आम्ही जे कारसेवक होतो तर आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला थोडासा दर्शनाचा राहण्याचा मित्रमंडळींना त्या संस्थेने आम्हाला तेवढी सेवा द्यावी एवढीच अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही. डिसेंबर 1992 रोजी जो बाबरी मशिदीचा ढाचा पाडला त्याचे माझे बंधू दत्तात्रय आणि भरतराम हे गेले होते. त्यांनी त्यावेळेला ती वीट घेऊन आली. आम्ही ती अशीच जपून ठेवली. जोपर्यंत मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत ही आम्ही जतन करून ठेवली. आणि ज्या दिवशी मंदिराचं काम होईल त्या दिवशी हिचं विसर्जन करू असं ठरलं होतं. आम्ही शिरोई नदीत विसर्जन करायचं आमचं नियोजित होतं. पण नगरचं जे वस्तुसंग्रहालय आम्ही त्यांच्याशी बोललो. ते म्हणे आम्ही आमच्या वस्तुसंग्रहालयात ही वीट जतन करून ठेवू. आमच्या नगरचे जे कलेक्टर साहेब आहेत सालीमठ साहेब त्यांच्या हस्ते 1-2 दिवसात आम्ही ही वस्तुसंग्रहालयाला ही वीट तिथं देणार आहोत.